तर भावानो नमस्कार. तुमचा भाऊ बारका भाऊ कायम तुमच्या सोबत. भले इकडचे जग तिकडं जरी झालं तरी पण मी तुमची साथ सोडणार नाही. आणि मी जो मुद्दा मांडणार आहे की नाही तो शेवटच बघा. आता व्हिडिओची सुरुवात करूया. हे व्हिडिओ बघा. तुम्हाला पडतंय काय बघा. आता तुम्हीच हे करा. तुम्हीच काय काय बोलताय ती बोला. ती म्हणतात ना जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. आपण एकच करू शकतोय. काय करू शकतोय? हे व्हिडिओ बघायला लागलोय म्हणून दादा आम्हाला लाज वाटायला लागली भारतात राहायचं म्हटल्यावर. का त्या बाहेरच्या चुकून भारतात जन्माला आलोय. त्या बाहेरच्या देशात जन्माला आलो असतो तर आमचा काहीतरी फायदा झाला असता आमचा. आम्ही इथे येऊन झक मारल्या भारतात. काय करणार आता बघायला लागलाय ना. बाहेरच्या देशात ती एक ठीक आहे. तिकडे बाहेरच्या देशात कसं झालं माहिती आहे काय, पुरींची संख्या जास्त आहे त्यामुळे ती म्हाताऱ्या माणसांसंग लग्न करून घ्यायला लागल्यात. पण भारतात सगळं उलट झालंय. तरण्यापुरी म्हाताऱ्या माणसासंग लग्न करून घ्यायला लागल्यात. तरण्यापुरी बारक्या पोरांसंग लग्न करून गेले जाऊ की बारका पोरग. आणि जी जब त्या पुरींच्या वयाच्या आहेत त्यांच्या संग लगीन नाहीत. त्यांना घरची जबाबदारी म्हणा, घरची अपेक्षा. तुला कुठल्या तर छपरी पोरासंग म्हाताऱ्यासंग पळून गेलं तर चालतंय. पण एखादं जे राबून खाते त्याला कोण देणार नाही. त्याला म्हणणार तुझं घर आहे काय, तुझी जागा आहे काय, तुला जमीन आहे काय, तुला सरकारी नोकरी आहे काय, तुला पुण्यात फ्लॅट आहे काय हे नियम आणि अटी. जी अरेंज मॅरेज करणार आहे की नाही त्याला हे करायचं. आणि जी चांगला आहे निर्व्यसनी आहे त्याला पोरगी देणार नाहीत. ह्याच्याकडे पैसा आहे, ही दारू पिऊन रोज पडते, ह्याला देणार. ह्याच्याकडे पैसा आहे, ह्याचं 60-70 वय आहे, अर्धी लाकडं मसनात गेली तरी ह्याला द्यायचं. ह्याच्याकडे पैसा आहे, ही आत्ता 15-16 वर्षाचा आहे, पोरगी आहे 25-26ची, ह्याला द्यायचं. काय पैसा म्हणून मरायला लागलाय. ही बघ तुमचा व्हिडिओ बघून राग झाले राग. आमच्याकडे बघा तुम्हाला भावानो माझ्यावर काय कंप्लेंट व्हायचं आहे ती उद्या. माझ्यावर कोण आक्षेप घ्यायचा आहे ते घ्या. पण भावानो तुम्हाला तुमचं मन असं दुखवणार नाही मी. माझ्या पद्धतीने माझ्या इकडनं 100 मधला 1%, अर्धा टक्का तर करून जाणार. नाहीतर भावानो कासरे शपथ. आपण आता काय बोलणार. आता बघायला लागले बारकं पोरग त्या पोरगी सगळं जिल्हा दाद्या. ते तुझ्या ही जी गोष्ट नव्ह, तुझ्या तोंडाची गोष्ट नव्ह, दी ती माझ्या मित्राला ती गोष्ट. ती वस्तू खेळायची नव्ह सांगायला लागली तुला भावा. खेळायची नव्ह, तू गोट्या खेळायच्या वयात असलं काय तर करायला लागतेस. चला आता मी तर